नमस्कार मित्रांनो, आज आपण वाटाण्याची कचोरी बनवणार आहोत। तर मार्केटमध्ये जिकडे पाहावं तिकडे वाटाण्याच्या शेंगाच दिसत आहे आणि ज्या सीजन मध्ये जे भाज्या निघत असते ते भाज्या नक्कीच खायला हव्या। तर वाटाण्याचे खूप काही पदार्थ होत असतात, त्याच मधले आपण आज वाटाण्याची कचोरी करणार आहोत। तर वेळ न वाया घालता वाटाण्याची कचोरी करण्याकरिता सुरुवात करूया। तर सर्वात आधी वाटाणे घेऊन वाटाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर कढई घेऊन कढईमध्ये तेल ॲड करून सोबतच वाटाणे सुद्धा ॲड करायचे आहे आणि अर्धा चम्मच मीठ सुद्धा ॲड करायचे आहे। वाटाण्याला आपल्याला परतून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। इथे तुम्ही वाटाणे उकडून सुद्धा घेऊ शकता। तर इथे वाटाणे झालेले आहेत। आता एक मिक्सरचा बाउल घेऊन त्यामध्ये सर्व वाटाणे ॲड करायचे आहे आणि मिक्सरमधून वाटाणे काढून घ्यायचे आहे। इथे आपल्याला वाटाणे दाणेदार पद्धतीने काढायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हे वाटाणे काढून घेतले आहेत। वाटाण्याच्या मिश्रणाला फोडणी देण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। तर यामध्ये 3 ते 4 मिरच्या, अद्रकाचे काप, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, 1 चम्मच जिरं, 2 चम्मच सोप हे सर्व ॲड करून मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। वाटाण्याच्या मिश्रणाला फोडणी द्यायची आहे। तर मिक्सरमधून काढलेले मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत। ते परतलं की यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद हे सर्व ॲड करून परतून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर किंवा अदर मसाले सुद्धा ॲड करू शकता। तर हे मसाले परतले आहेत। यामध्ये आता वाटाण्याचं मिश्रण ॲड करायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे। वाटाण्याच्या मिश्रणाला आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। नंतर प्लेटामध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मैद्याच्याच मापाने अर्ध्यापेक्षा कमी तेल ॲड करायचं आहे। तुम्ही इथे गव्हाचे पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धे गव्हाचे पीठ अर्धे मैदा पण घेऊ शकता। तर तेल ॲड करून एकत्र करून घेतलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मैद्याची मूठ होत आहेत। तर असंच आपल्याला हवं आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून हे मैदा नरम असा मळून घ्यायचा आहे। आपल्याला मैदा नरमच मळायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मैदा नरम असा मळला आहे आणि मैदा नरम मळल्याने कचोरी टम अशी फुगतात आणि कचोरीमध्ये वाटाण्याचे मिश्रण सुद्धा भरण्यासाठी सोपे जातात। वाटाण्याचे मिश्रण थंड झाले आहेत। तर याचे आपल्याला लिंबूसारखे गोळे तयार करायचे आहेत। गोळे तयार करून घेतल्याने कचोरी आपली फुटणार नाही। तर तुम्ही इथे बघू शकता सर्व गोळे मी तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व गोळे आपले तयार झाले आहेत। त्याच प्रकारे मैद्याचे सुद्धा गोळे तयार करायचे आहेत। वाटाण्याच्या मिश्रणाचे गोळे छोटे केले होते, तर इथे मैद्याचे गोळे थोडे मोठे करायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी गोळे हे तयार करत आहे। अशाच प्रकारे सर्व गोळे मी इथे तयार करत आहे। तर इथे सर्व गोळे आपले झालेले आहेत। तर हे गोळे घेऊन हाताने फैलवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये हे वाटाण्याचे गोळे भरायचे आहेत। हवं तर तुम्ही हे लाटून सुद्धा घेऊ शकता। हे गोळे भरल्यानंतर हलक्या हाताने दाब देऊन कचोरीच्या आकारामध्ये आणायचे आहेत। तर सर्व मी अशाच पद्धतीने इथे करून घेत आहेत। आता हे सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर हे तळण्यासाठी तेल आपल्याला फार काही गरम नाही पाहिजे। तर यामध्ये मी कचोरी टाकत आहे। कचोरी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल कितपर्यंत गरम आहे। तर कमी गरम तेलामध्ये कचोरी तळल्याने कचोरी खुसखुशीत अशी होऊन तयार होते आणि फुगते सुद्धा। तर तुम्ही बघू शकता कचोरी तेलावरती तरंगत आहे आणि फुगत पण आहेत। तर इथे कचोरी परफेक्ट अशी फुगली आहेत आणि झाली सुद्धा आहे। तर कचोरी आपण काढून घेऊया आणि सर्व करूया। तर इथे कचोरी रेडी झालेली आहेत। ही कचोरी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। अप्रतिम अशी होऊन तयार होते आणि खायला सुद्धा भन्नाट लागते। चला तर मग चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।